आले असेल म्हणा. अरे नमस्कार मंडळी, मी आपला प्रतीक आणि आज आहे माझा वाढदिवस. चला तर आजच्या या ब्लॉग मध्ये बघूया माझा हा खास दिवस कशा प्रकारे जातो. रात्री 12 वाजता केक कापून आपल्या बर्थडेची सुरुवात झाली. सकाळ होतच मित्रांनी खोटं बोलून घराच्या बाहेर बोलवलं आणि अपेक्षित नसलेलं सुंदर सरप्राईज देऊन वाढदिवस साजरा केला. पार्टी म्हणून देण्यात आलेल्या बर्गरला सर्वांना खाताना पाहून असं वाटलं की हे सरप्राईज थोडंसं आपल्याला महागात पडलं, पण असो, आलेल्या भोगाशी असावे सादर असे म्हणून समोर निघालो. नंतर बाहेर गावावरून वैयक्तिक कामासाठी आलेल्या माझ्या मामे भाऊ कुशल याच्यासोबत माझी भेट झाली. खरं तर आमची ही भेट बऱ्याच महिन्यानंतर झाली होती, म्हणून या भेटीची आठवण तयार करण्याकरिता आम्ही सुंदरला चौकात बासुंदी चहा प्यायला गेलो. मग तिथून आम्ही दोघेही डीमार्ट मध्ये गेलो. पण डीमार्ट मध्ये 1-1.25 तास खाली वर फिरून सुद्धा मी काहीच विकत घेतले नाही. नंतर वेळही खूप झाला होता आणि अंधारही पडला होता, म्हणून कुशल आणि कुलदीप दादा आपल्या गावाकडे परत निघाले. मी घरी येऊन पाहिलं तर घरात अगोदरच मंडळी जमली होती. मग काय, हे झालं औक्षवण आणि पुन्हा कापला एक अजून केक. माझा हा दिवस इतका छान जाईल अशी मी अपेक्षाही केली नव्हती. अरे थांबा, दिवस अजून बाकी आहे, कारण मित्रही अजून बाकी आहे. रात्री 11 वाजता सर्व मित्रांनी त्यांच्या रूमवर मला बोलवलं. या सर्वांमध्ये माझ्या डोक्यात एकच प्रश्न सुरू होता की एवढ्या रात्री यांना केक भेटला तरी कुठून. मग एका जिवलग मित्रांनी मला उत्तर दिलं. तो म्हणे की सती सावित्री सारखे यमराज कडून प्रांत नाही, पण केक मात्र नक्की आणू शकतो.